ऑनलाईन ऑर्डर केलेली बिर्याणी खाल्ली आणि तरुणीला मृत्यूने गाठले। ऑनलाईन मागवलेली बिर्याणी तरुणीच्या जीवावर बेतली आहे। या घटनेने तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। या घटनेत आता आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। आजकाल जिभेला चव सुटली की आपण कुठेही असो, म्हणजे ऑफिसात असो अथवा घरी असो, ऑनलाईन फूड मागवून चोचले पुरवून घेत असतो। असेच ऑनलाईन फूडच्या माध्यमातून स्वतःच्या जिभेला चोचले पुरवणे एका 20 वर्षीय तरुणीला मागात पडले आहेत, कारण ऑनलाईन मागवलेली बिर्याणी तरुणीच्या जीवावर बेतली आहे। या घटनेने तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। या घटनेत आता आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। पेरुंबला येथील रहिवासी असलेल्या अंजुश्री पार्वती, वय वर्ष 20, हिने 31 डिसेंबर रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी करण्यासाठी बिर्याणी मागवली होती। कासारगोड येथील रोमान्सिया नावाच्या रेस्टॉरंटमधून तिने ही बिर्याणी मागवली होती। ही बिर्याणी खाऊन तिची प्रकृती ढासळली होती, त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र तरीही परिस्थिती सुधारत नसल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले होते। या दरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती। अंजुश्री पार्वती या तरुणीला बिर्याणीतून विषबाधा झाल्याचा आरोप आहे। तिने मागवलेली कुझीमंती बिर्याणी खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाली होती। या विषबाधेतून तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान अंजूच्या या निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। तसेच कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे। तसेच शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत। दरम्यान या घटनेची दखल आता राज्याचे आरोग्यमंत्री यांनी घेतली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत। जॉर्ज यांनी अन्न सुरक्षा आयुक्तांना या घटनेबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याअंतर्गत अन्नातून विषबाधा केल्याचा आरोप असलेल्या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही ते म्हणाले आहेत। दरम्यान केरळमधील ही घटना आहे। या घटनेत आता तरुणीला न्याय मिळतो का, हे पाहावे लागणार आहे। तसेच अशीच घटना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील घडली होती। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।